नमस्कार. शासन निर्णय या युट्यूब चॅनल सरांचं खूप खूप स्वागत आहे. तर आताची घडीची सर्वात मोठी बातमी म्हणजे राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आली मोठी खुशखबर. राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना विधानसभा निवडणुकीपूर्वी 3 मोठे लाभ. त्या संदर्भात एपिसोडच्या माध्यमातून संपूर्ण अपडेट आता आपण आहोत. तर चला आजची ही अपडेट सविस्तरपणे समजून चला सुरू करूया. राज्यातील विधानसभा निवडणूक पुढील महिन्यात होण्याची शक्यता आहे. त्यापूर्वी राज्यातील कर्मचाऱ्यांना मोठे लाभ मिळणार असल्याची माहिती समोर येत आहे. पेन्शनचा लाभ. राज्यातील कर्मचाऱ्यांना केंद्र सरकारची युनिफाईड पेन्शन योजना जशीची तशी लागू करण्यात आली आहे. परंतु सदर पेन्शन योजना राज्य कर्मचाऱ्यांना मान्य नसल्याने राज्य शासनाकडून गठीत पेन्शन समितीने दिलेल्या अहवालातील सुधारित राष्ट्रीय पेन्शन योजना व केंद्र शासनाची युनिफाईड पेन्शन योजनेचा अभ्यास करून ज्या योजनेमध्ये सर्वाधिक लाभ होईल अशी पेन्शन योजना राज्य कर्मचाऱ्यांना लागू करण्यात येणार आहे. सदर पेन्शनचा मुद्दा राज्य कर्मचाऱ्यांना विधानसभा निवडणुकीच्या अगोदरच दिली जाण्याची शक्यता आहे. युनिफाईड पेन्शन योजनेमध्ये निवृत्तीच्या वेळी मिळणाऱ्या शेवटच्या मूळ वेतनाच्या 50% रक्कम पेन्शन म्हणून देण्याची तरतूद आहे. परंतु त्यामध्ये कर्मचाऱ्याचे योगदान कायमस्वरूपी ठेवल्याने कर्मचाऱ्यांमध्ये नाराजगी आहे. वेतन त्रुटी. राज्यातील कर्मचाऱ्यांना 7व्या वेतन आयोगातील वेतन त्रुटी दूर करण्यासाठी राज्य शासनाकडून वेतन त्रुटी निवारण समितीचे गठन करण्यात आले आहे. सदर समितीकडून राज्यातील ज्या पदांच्या वेतनामध्ये त्रुटी आढळून आल्या आहे अशा पदाच्या वेतन त्रुटीमध्ये सुधारणा करण्याबाबत सदर समितीला दिनांक 30 सप्टेंबर पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. म्हणजे सदर सुधारित वेतन त्रुटीचा लाभ राज्य कर्मचाऱ्यांना विधानसभा निवडणुकीपूर्वीच मिळण्याची शक्यता आहे. वाढीव महागाई भत्त्याचा लाभ. राज्यातील कर्मचाऱ्यांना मार्च जुलै 24 पासून वाढीव महागाई भत्त्याबाबत निर्णय या महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात घेण्याची शक्यता आहे. म्हणजे निवडणुकीपूर्वी राज्य कर्मचाऱ्यांना पेन्शन, वेतन त्रुटी निवारण तसेच वाढीव महागाई भत्ता अशा प्रकारचे लाभ मिळू शकतो. तर अशा प्रकारे राज्य कर्मचाऱ्यांना निवडणुकीपूर्वी 3 मोठे आर्थिक लाभ मिळण्याची शक्यता आहे. त्या संदर्भात एपिसोडच्या माध्यमातून संपूर्ण अपडेट आता पाहिले आहे. जर हा व्हिडिओ वापस आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा आणि असेच नवनवीन अपडेट मिळण्यासाठी शासन या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.